नमस्कार मैत्रिणींनो, सार्थ फॅमिली कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। पावसाळा सुरू झाला की निसर्ग जितका सुंदर दिसतो तितकीच गृहिणींची चिंता स्वयंपाकघरात वाढते। हवेतील दमटपणामुळे आपले महागडे मसाले ओलसर होतात, त्यांना बुरशी येते किंवा जाळी लागते। म्हणूनच आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरातील रोजचे मसाले पावसाळ्यात वर्षभर सुगंधी आणि सुरक्षित कसे ठेवायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला बोलूया स्वयंपाकाचा राजा म्हणजेच मिठाबद्दल। पावसाळ्यातील हवेतील दमटपणामुळे मिठाला खूप लवकर पाणी सुटते आणि ते ओलसर होतात। हे टाळण्यासाठी जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मिठाच्या डब्यात तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे टाकून ठेवा। तांदूळ मिठातील जास्तीचा ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे मीठ वर्षभर अगदी मोकळे आणि कोरडे राहते। तसेच मीठ साठवण्यासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा। आता पुढचं म्हणजे हळद। हळदीला पावसाळ्यात खूप लवकर बारीक कीड किंवा जाळी लागते। बॅनरवर हळद टिकवण्याचे उपाय दिलेच आहेत, पण त्यासोबत ही दुसरी टीप ही नक्की वापरून पहा। हळदीला कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ज्या डब्यात हळद साठवून ठेवली आहे ना, त्या डब्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र टाकून ठेवा, म्हणजेच तेजपत्ता। तमालपत्रामुळे हळदीला कोणताही दुसरा वास येत नाही, ती अगदी सुरक्षित राहते आणि तिचा पिवळा रंग व औषधी गुणधर्म वर्षभर जसेच्या तसे टिकून राहतो। तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले खडे मसाले, जसे की लवंग, मिरी, दालचिनी आणि वेलची। पावसाळ्याच्या दिवसात हे खडे मसाले मऊ पडतात आणि त्यांचा सुगंध कमी होतो। यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे मसाले हलकेसे भाजून किंवा उन्हात सुकवून मगच हवाबंद डब्यात भरा। खड्या मसाल्यांच्या डब्यात हिंगाचा एक छोटा खडा किंवा तेजपत्ता ठेवून दिल्यास त्यांना अजिबात जाळी लागत नाही आणि त्यांचा सुवास वर्षभर जशाच्या तशी टिकतो। आता पाहूया सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजेच लाल तिखट। पावसाळ्यात तिखटाला खूप लवकर गुठळ्या होतात आणि ते काळपट पडू नये हे टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही तिखट बरणीत भरताना तेव्हा त्यात थोडेसे साधे खडे मीठ किंवा बारीक मीठ मिक्स करून ठेवा। म्हणजे 1 किलो तिखटच्या प्रमाणामध्ये 1 ते 2 मोठे चमचे खडे मीठ किंवा साधं मीठ टाकून ठेवा। मीठ हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते, ज्यामुळे तिखट वर्षभर अगदी मोकळे आणि छान लाल भडक राहते। स्वयंपाक करताना फक्त लक्षात ठेवा की मसाल्यात आधीच थोडं मीठ आहे, त्यानुसार भाजीत मीठ थोडं कमी टाका। आता 5वी टीप आहे स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या धन्यासाठी। पावसाळ्यात अख्खे धने किंवा धन्याची पूड हवेतील ओलावा खूप लवकर शोषून घेतात, ज्यामुळे धने मऊ पडतात आणि त्यांना बुरशी लागण्याची भीती असते। धने भाजून थंड झाल्यावर ते हवाबंद डब्यात भरून ठेवा। जर तुम्ही धन्याची पूड जास्त प्रमाणात बनवलेली असेल तर हा डब्बा थेट फ्रीजमध्ये ठेवा। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे धन्याचा सुवास आणि चव वर्षभर अगदी ताजी राहते। धन्यासोबतच आपल्याला फोडणीचे जिरे सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। जिऱ्याला पावसाळ्याची हवा लागली की त्याचा रंग काळपट पडतो आणि सुगंध कमी होतो। जिऱ्याचा डब्बा कधीही ओल्या हाताने उघडू नका। तसेच रोजच्या फोडणीसाठी छोट्या डब्यातच थोडेसे जिरे काढून ठेवा आणि उरलेला मोठा डब्बा कपाटात सुरक्षित जागी बंद करून ठेवा। यामुळे जिऱ्याचा खमंगपणा पावसाळ्यातही जशाच्या तशा टिकून राहतो। आता बोलूया आपल्या फोडणीची चव वाढवणाऱ्या हिंग पावडरबद्दल। पावसाळ्यातील दमट हवेमुळे हिंग पावडर लगेच ओलसर होते आणि तिचा सुगंध कमी होतो। हे टाळण्यासाठी जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हिंग पावडर नेहमी काचेच्या किंवा चांगल्या प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यातच साठवा। हिंगचा वास खूप उग्र असतो, त्यामुळे इतर मसाल्यांना त्याचा वास लागू नये म्हणून हिंगाचा डब्बा नेहमी वेगळा ठेवावा आणि काढताना नेहमी कोरडा चमचा वापरावा। मैत्रिणींनो, पुढचा महत्त्वाचा मसाला आहे किचन किंग मसाला। भाजीची चव वाढवण्यासाठी आपण हा मसाला वापरतो।
पण पावसाळ्यात या रेडीमेड मसाल्यांच्या पाकिटांना लवकर जाई लागते. हे टाळण्यासाठी जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, किचन किंग मसाल्याचे पाकिट उघडल्यानंतर तो मसाला एका हवाबंद बरणीत भरून ठेवा. जर तुम्ही तो रोज वापरत नसाल तर पावसाळ्याच्या 4 महिन्यात हा मसाल्याचा डब्बा थेट फ्रीजमध्ये ठेवून द्या. शेवटचा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या फोडणीची मोहरी. मोहरीला पावसाळ्यात हवा लागली की ती मऊ पडते आणि फोडणीत व्यवस्थित तडतडत नाही. मोहरी सुरक्षित ठेवण्यासाठी ती साठवताना डब्यात कोरड्या कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकून ठेवा. तसेच रोजच्या फोडणीच्या छोट्या डब्यात थोडीशी मोहरी काढून ठेवा आणि उरलेली मोहरी मोठ्या हवाबंद बरणीत घट्ट बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवा. तर सुगरण मैत्रिणींनो, कशा वाटल्या तुम्हाला पावसाळ्यातील मसाले सुरक्षित ठेवण्याच्या या छोट्या छोट्या किचन टिप्स? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज व उपयुक्त किचन टिप्स पाहण्यासाठी आपल्या साथ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.